ठाकरेंच्या सभेवरती भाजपनं आक्षेप घेतलाय। रहदारीच्या रस्त्यावर घेण्यात येणारी सभा दुसरीकडे घ्यावी आणि आमच्या नेत्यांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यास उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा भाजपच्या वतीने दिला गेलाय। तर कोणी कितीही सभा घेऊ, महायुतीचाच खासदार येणार असं मंत्री उदय सामंत म्हणाले। शहरामध्ये जिथे त्यांनी सभा आयोजित केली, बाजारपेठेच्या ठिकाणी मेन चौकामध्ये त्यांना सभा घ्यायची, तिथे ऑलरेडी ट्रॅफिकचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, लोकांची गर्दी असते आणि तिकडे एवढ्या गर्दीमध्ये सभा घेण्यामध्ये काय त्यांना साध्य करायचं मला माहित नाही, पण लोकांना त्याच्यातून त्रास होणार। आम्ही कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील करणार आहोत की जर कुठला प्रमुख येत असेल तर त्यांनी कुठल्या तरी हॉलमध्ये घ्यावी सभा किंवा कुठल्या तरी मैदानात घ्यावी, जिथे लोकांची गर्दी आहे तिकडे घुसायला जाऊ नका। लोकशाहीमध्ये कोणालाही कुठच्याही जिल्ह्याचा दौरा करण्याचा अधिकार आहे आणि तो उभा आहे, फक्त त्याला प्रतिसाद किती मिळतो आणि त्याचं मतामध्ये रूपांतर किती होतं याच्यावर त्या राजकीय पक्षाचं अस्तित्व आणि भवितव्य अवलंबून असतं। त्यामुळे मला असं वाटतं की ते उभाट्याचे प्रमुख आहेत, त्यांनी जर दौरा केला तर त्याच्यामध्ये आश्चर्य मानायची काय आवश्यकता आहे। परंतु हे सगळं करून देखील रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आणि रत्नागिरी रायगडचे खासदार हे महायुतीचेच असतील आणि दोन्ही जिल्ह्यामधले आमदार देखील महायुतीचे असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।